चाकण महानगरपालिका व्हावी का या अनुषंगाने आपण चाकणमधले आणि त्याच्या आसपासचे जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अजित पवारांनी म्हटलंय की चाकण आणि त्याच्या आसपासची एक महानगरपालिका करण्याची गरज आहे. तुमची काय ग्रामस्थ म्हणून भूमिका आहे? आपल्या आजूबाजूच्या ज्या चाकण परिसरातील ज्या ग्रामपंचायत आहेत त्यांच्या सरपंचाचं किंवा सदस्यांचा सगळ्यांचा विचार घेतला पाहिजे. आणि आता जी चाकणची नगर परिषद आहे त्याचा जो डीपीआर आहे तो जर लवकरात लवकर जर शासनाने मंजूर केला तर जे आता अंतर्गत रस्ते आहेत चाकणमधील ते मोठे होतील. तुमची पण भूमिका अशीच असणार आहे की महानगरपालिका व्हावी? नक्कीच महानगरपालिका जर झाली तर चांगल्या फंड भेटू शकतो आणि चांगल्या विकासांना चालना भेटू शकते. हे एक युवक म्हणून आमचं या ठिकाणी मत आहे. परंतु अजितदादा चाकणमध्ये आले होते, नक्कीच त्यांचं स्वागत आहे. अजितदादांना आमची सर्व युवकांची एक विनंती आहे की अजितदादांनी छोटे छोटे जे काम आहे जसे खड्डे बुजवणे, रोड वायडिंग ह्या कामांकडे लक्ष न देता पायाभूत ज्या सुविधा आहेत जसे की पुणे नाशिक महामार्ग एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम तात्काळ सुरू होणे, चाकण तळेगाव शिक्रापूर रोडचं काम लवकरात लवकर सुरू होणे. पीएमआरडीने गेल्या 10 वर्षात खेड तालुक्यात फक्त एक रोड बनवलाय. त्या पीएमआरडीच्या लोकांना थोडीशी गती देणे की लवकरात लवकर पीएमआरडीचे आणखी रोड खेड तालुक्यात विस्तारित होत आणि एक चाकणला एक रिंग रोड तयार होऊन चाकणच्या वाहतूक कोंडीपासून समस्येतून मुक्ती होत, ही सर्व चाकणकरांची, युवकांची आणि उद्योजकांची विनंती आहे. महानगरपालिका झाली तर प्रश्न मिटतील तिथले? नक्कीच. ज्यावेळेस आपण म्हणतो महानगरपालिका त्यावेळेस आपल्याला एक विकसनशील परिसर असा समोर येत असतो. तर चाकण देखील याच स्वप्नात आता रंजन करत आहे. या स्वप्नरंजनातून आता बाहेर येण्याची वेळ आलेली आहे. चाकणकर रस्त्यावर उतरलेत, रस्त्यांसाठी आंदोलन करतायत. मग ह्याच्यातून आपल्याला काय दिसतंय की चाकणला आता खूप लवकर जलद गतीने विस्ताराची गरज आहे. महानगरपालिका झाली की विस्तार तर होतोच, त्याचबरोबर पायाभूत सुविधा या सुद्धा तात्काळ मिळतात. पण ज्या पद्धतीनं याच्या आधी पण महानगरपालिकेचा विषय वेळोवेळी आलेलाच होता, परंतु तो प्रत्यक्षात त्याची कृती काही दिसत नसते. नाही, कृती दिसतच नाही. आता गेले 10 वर्ष आपण ते ऐकतोय की महानगरपालिका येणार येणार येणार, परंतु काहीच हालचाली होत नाही शासनाकडून. काय तुम्हाला वाटतं कृती होईल आता यापुढे? कृती झाली पाहिजे, त्याच्यासाठी सर्व नागरिकांकडून मागणी झाली पाहिजे. कारण नेते मंडळीची जर राजकीय नेत्यांची दृढ इच्छाशक्ती असेल तर ते 1 दिवसात पण सगळं काम करू शकतात आणि जर इच्छाशक्ती नसेल तर त्याला 10 वर्ष सुद्धा लावू शकतात. त्यामुळे नेते मंडळींना अशी विनंती आहे की लवकरात लवकर चाकणच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे जे करता येईल त्यांना ते सर्व ग्रामस्थांना, सर्व आजूबाजूच्या गावांना विश्वासात घेऊन केलं जावं. विश्वासात घेऊन केलं जावं. खरं तर अशा घोषणा अनेकदा होतात, जसं आता महानगरपालिकेची घोषणा झाली, आता अजित पवारांनी दौरा केला, आता वाहतूक कोंडीतून मुक्तता करेन असं ते म्हणतात. कृती काय वाटते तुम्हाला, होईल कृती? याच्यामध्ये अजितदादांना हेच सांगणं आहे की चाकणच्या ज्या समस्या आहे त्या लवकरात लवकर सोडाव्या आणि जे लोकांना, कामगारांना, शेतकऱ्यांना जो त्रास होत आहे त्यातून लवकरात लवकर मुक्त करावी ही विनंती आहे. आता अजितदादांनी जे सांगितलं नगरपालिकेचा मुद्दा हा महत्वाचा नाही, सध्या महत्वाचा मुद्दा आहे हा रस्त्याचा. नगरपालिका होणे गरजेचं आहे, ठीक आहे, भविष्य काळात व्हावा ही गरज आहे. पण आता ज्या नगरपरिषद आहे, नगरपरिषदेलाच अधिकचा निधी देऊन पुढची कामं करून घ्यावा अशी विनंती. महानगरपालिका या ठिकाणी व्हावी का न व्हावी याला घेऊन मतमतांतर या ठिकाणी दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात या निर्णयाचं स्वागत सुद्धा होत आहे, परंतु केवळ घोषणा नको तर कृती हवी अशी अपेक्षा चाकण आणि आसपासची जी ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विजय राऊत, नाजिमुल्ला, एबीपी माझा, चाकण, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.